नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास भाग 2 हा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण विविध गोष्टींचा विचार या प्रकरणामध्ये केलेला आहे की अगदी मनोरंजन म्हणजे काय या गोष्टीचा आपण विचार केलेला आहे. अशा या मनोरंजनाची आवश्यकता कशासाठी असते, त्याचप्रमाणे मनोरंजनाचे विविध अशा प्रकारचे जे काही प्रकार आहे की अशा या गोष्टींचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. पहा की जसं आपण पाहिलं की मनोरंजन म्हटलं की अगदी मनाला विरंगुळा देणारी जी साधनं असतात की ज्याला आपण मनोरंजनाची साधनं असं म्हटलेलं होतं. पहा मी यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मनोरंजन आपलं होत असतं. मग वाचन असेल, छंद असेल, वेगवेगळे खेळ असेल, नाटक असतील, चित्रपट असेल किंवा फिरणे असेल, म्हणजे अशा या विविध अशा प्रकारच्या गोष्टीमुळं आपलं मनोरंजन हे प्रामुख्याने होत असतं. पहा तर पहा आता आपल्याला या दुसऱ्या भागामध्ये जी मराठी रंगभूमी आहे की अशा या मराठी रंगभूमीमुळं सुद्धा आपलं जे मनोरंजन आहे ते मनोरंजन कशा प्रकारे होत असतं ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. पहा की जसं जर आपण पाहिलं तर एखाद्या व्यक्तीनं किंवा समुदायानं ललित कला सादर करण्याचं जे स्थान असतं की ज्याला आपण रंगभूमी असं म्हटलेलं आहे. आणि मग या ललित कलेमध्ये कलावंत आणि प्रेक्षक या दोघांचा जो काही सहभाग आहे तो सहभाग त्या ठिकाणी असतो. मग यामध्ये नाट्यसंहिता ही अगदी विविध अशा प्रकारच्या मराठी रंगभूमीशी संबंधित अशा प्रकारचे जे घटक आहे की अशा या घटकामध्ये नाट्यसंहिता आहे, नाट्य दिग्दर्शक आहे, कलावंत आहे, रंगभूषा आहे, वेशभूषा, रंगमंच, नेपथ्य, प्रकाश योजना, नाट्यप्रयोगाचा प्रेक्षक आणि समीक्षक, म्हणजे हे जे काही अनेक घटक आहे की हे घटक रंगभूमीशी अतिशय निगडीत अशा प्रकारचे संबंधित अशा प्रकारचे घटक आहेत. आणि मग यामध्ये नृत्य आणि संगीत की यांचाही समावेश जर आपण पाहिलं तर नाटकामध्ये असू शकतो. आणि मग असं हे जे नाटक आहे की ते बहुतेक वेळा संवादाद्वारे सादर करण्याचं काम केलं जातं. पण नाटकामध्ये जर आपण पाहिलं तर काही नाटकामध्ये मूक अभिनयसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतो. आणि मग अशा प्रकारचं जे नाट्य असतं की ज्याला मूकनाट्य असं म्हटलं जातं. पहा की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर विविध अशा प्रकारचे जे नाटकं आहेत ते नाटकं अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचे आहे की ज्या नाटकामध्ये जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत अशा प्रकारचे जे नाटकं आहे तर अशा या नाटकांची माहिती आपण इंटरनेटच्या माध्यमाच्याद्वारे सुद्धा आपण प्राप्त करू शकतो. पहा तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण इंटरनेटच्या सहाय्याने आपण हे जे नाटकं आहे की या नाटकांची माहिती आपण मिळवायची आहे. पहा की पहा यामध्ये जर आपण पाहिलं तर रंगभूमीची किंवा रंगभूमीसाठी विविध अशा प्रकारच्या लोकांनी योगदान दिलेलं आहे की ज्यामध्ये तंजावरचे भोसले राजघराणे की अगदी अशा या भोसले राजवंशाने रंगभूमीसाठी दिलेलं जे योगदान आहे की हे योगदान नेमकं काय आहे, तर मराठी आणि दाक्षिणात्य भाषामध्ये नाटकांना उत्तेजन देण्याचं काम या तंजावरच्या भोसले राजवंशाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. की अगदी अशा या राजवंशातील राजांनी स्वतःसुद्धा नाटकं लिहिलेली आहेत. त्याचप्रमाणे संस्कृत नाटकांचे भाषांतरसुद्धा त्यांनी केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी अनेक नाट्यसंहितांचं जतन सरस्वती महाल अशा या संग्रहालयामध्ये सुद्धा करण्याचं काम भोसले या घराण्याने केलेलं आहे. पहा आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर मराठी रंगभूमीसाठी त्यांचं योगदान अतिशय मोलाचं असं मानलं जातं. यानंतर जर आपण पाहिलं तर विष्णुदास भावे की अगदी महाराष्ट्रातील रंगभूमीच्या विकासामध्ये 19वे शतक हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. मग यामध्ये विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं.
मग सीतास्वयंवर हे त्यांचं पहिलं नाटक की जे रंगभूमीवर आणलेलं पहिलं नाटक गाजलेलं होतं. मग अशा या विष्णुदास भावेंनी लिहिलेल्या नाटकानंतर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक पौराणिक नाटकं की अशा या नाटकांबरोबरच हलक्या फुलक्या अशा प्रकारच्या पद्धतीचं प्रहसन प्रकारातील जे नाटक आहे की हे नाटकसुद्धा रंगभूमीवर त्या ठिकाणी आलेलं होतं पहा. आणि मग त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय विनोदी पद्धतीनं जे सामाजिक विषय असायचे की हे सामाजिक विषय त्या ठिकाणी सादर करण्याचं काम केलं जायचं पहा. मग हे प्रहसन म्हणजे नेमकं काय की ज्याला विनोद निर्मितीचा एकमेव अशा प्रकारचा हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रहसनांची निर्मिती केली जायची पहा. मग अशा या प्रहसनातील जे पात्र आहे ते पात्र अतिशयोक्त विसंगतीपूर्ण आणि असंबंध बोलून विनोद निर्मिती त्या ठिकाणी करत असत. मग असे हे प्रहसन एक प्रकारे मुक्त नाट्य असं संस्कृत नाटकाच्या काळामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर अशा प्रकारची प्रहसने प्रसिद्ध केली जायची पहा, सादर केली जायची. पाश्चात्य फार्स धार्मिक संस्कृतीच्या स्वरूपाच्या नाटकामध्ये घुसडले जात असत. इंग्रजीच्या अनुकरणातून मराठी रंगभूमीवर फार्स अवतरला आणि प्रहसने आणि फार्स यांचं स्वरूप जर आपण पाहिलं त्याचप्रमाणे सादरीकरण हे सारख्याच प्रमाणामध्ये आहे की जसं चार्ली चॅप्लिनचे चित्रपट जर आपण पाहिले तर ते फार्सच्या प्रकारामध्ये मोडतात. मग प्रहसन हे घटनाकेंद्री असे एखाद्या घटनेच्या किंवा एखादी घटना अतिरंजित आणि असंभाव्य अशा प्रकारचे असतात त्यावेळेस त्या वेगाने घडवतात आणि त्यामधून एक वेगळ्या अशा प्रकारची मौज निर्माण करण्याचं काम प्रहसन हे करत असे पहा. यानंतर जर आपण पाहिलं तर अगदी विनायक जनार्दन कीर्तने की अगदी सुरुवातीचं नाटकाच्या संहिता लिखित या स्वरूपामध्ये नसत आणि मग बऱ्याचदा त्यामधील गीतं लिहिलेली असली तरी गद्य संवाद हा उत्स्फूर्त स्वरूपाचा असे. मुद्रित स्वरूपामध्ये संहिता उपलब्ध असणारं पहिलं जे नाटक आहे की जे नाटक वि. ज. कीर्तने यांनी 1861 साली लिहिलेलं होतं की ज्या नाटकाचं नाव आहे थोरले माधवराव पेशवे. आणि अशा या नाटकामुळं संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकाची एक नवीन अशा प्रकारची जी परंपरा आहे की ती परंपरा त्यांनी सुरू केलेली होती पहा. त्यानंतर जर आपण पाहिलं तर ख्याल गायकी की अगदी 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये हिंदुस्थानातील ख्याल संगीत महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं काम बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी केलेलं होतं पहा. की त्यांच्यानंतर उस्ताद अलीदिया खा, उस्ताद अब्दुल करीम खा, उस्ताद रहमत खा यांनीसुद्धा महाराष्ट्रामध्ये एक रसिकामध्ये संगीताची जी आवड आहे की हे आवड निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. आणि अगदी त्याचा परिणाम जर आपण पाहिलं तर एक संगीत रंगभूमीचा जो उदय आहे की हा उदय त्या ठिकाणी झालेला होता पहा. त्यानंतर जर आपण पाहिलं तर या संगीत नाटकामध्ये अण्णासाहेब किर्लोस्करांचं संगीत शाकुंतल, त्याचप्रमाणे गोविंद बल्लाळ देवल यांचं संगीत शारदा, श्रीपाद कृष्ण कोलटकर यांचं संगीत मूकनायक, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं संगीत मानापमान, राम गणेश गडकरी यांचं संगीत एकच प्याला, म्हणजे असे कितीतरी हे संगीत नाटकं पुढेच कालांतराने सुरू झाले. आणि अगदी जे संगीत नाटकं आहे की अशा या संगीत नाटकामधून सुद्धा लोकांचं जे मनोरंजन आहे हे मनोरंजन त्या ठिकाणी केलं गेलं पहा. की पहा यानंतर आपल्याला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे तुम्हाला माहीत आहे का, हे महाभारत हे जे महाकाव्य आहे की अशा या महाकाव्यातील घटना घेऊन तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यशाहीवरती सूचक अशा प्रकारच्या टीका करणारे कीचकवध हे जे नाटक आहे की जे नाटक खाडीलकर यांनी लिहिलेलं आहे पहा. आणि मग अशा या कीचकवधामधील द्रौपदी म्हणजे असहाय्य भारतमाता आणि युधिष्ठिर म्हणजे मवाळ पक्ष, भीम म्हणजे जहाल पक्ष आणि कीचक म्हणजे सत्तांध व्हाईसराय लॉर्ड कर्झन, म्हणजे अशा रूपकामध्ये प्रेक्षक हे नाटक पाहत आणि त्यांच्या मनामध्ये ब्रिटिश साम्राज्यशाहीबद्दल जी चीड आहे की ही चीड निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जायचं पहा. की अशा या मराठी रंगभूमीच्या पडत्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर आचार्य अत्रे,
की अगदी आचार्य आत्रे यांचं साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, घराबाहेर, म्हणजे अशा या लोकप्रिय अशा प्रकारच्या नाटकांनी रंगभूमीला खऱ्या अर्थाने सावरण्यास मदत केलेली होती. की अगदी अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर वसंत कानेटकर यांची रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, विजय तेंडुलकर यांचे घाशीराम कोतवाल, विश्राम बेडेकर यांचे टिळक आणि आगरकर, म्हणजे अशा या नवीन धर्तीच्या आधारावर ही विविध अशा प्रकारची जी नाटकं आहे की ही नाटकंसुद्धा आजही जर आपण पाहिलं तर ती अतिशय प्रसिद्ध अशा स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येतात. पहा, यानंतर पहा की अगदी हे तुम्हाला माहीत आहे का की अगदी ख्यातनाम साहित्यकार वि वा शिरवाडकर, की ज्यांना आपण कुसुमाग्रज असं म्हणतो, आणि मग यांनी शेक्सपिअरच्या किंग लिअर हे जे नाटक आहे की अशा नाटकाच्या धर्तीवर लिहिलेलं नटसम्राट हे नाटक खूप गाजलं. आणि अशा या नाटकातील शोकात्म नायक गणपतराव बेलवणकर हे जे पात्र आहे की हे पात्र शिरवाडकरांनी पूर्वीच्या काळी गाजलेल्या गणपतराव जोशी आणि नानासाहेब फाटक या नटश्रेष्ठांच्या व्यक्तिमत्वामधील रंगछटांची सरमिसळ करून निर्माण केलेलं होतं. पहा की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की नटसम्राट हे जे नाटक आहे की या नाटकाच्याच धर्तीवर जर आपण पाहिलं तर नटसम्राट हाही पिक्चर आपण पाहिलेला आहे. आणि मग अगदी तो चित्रपट पाहिल्याच्या नंतर आपल्याला खऱ्या अर्थाने कळतं की अगदी पूर्वीच्या काळी नटसम्राट हे जे नाटक आहे की हे नाटक या चित्रपटाप्रमाणेच खूप गाजलेलं होतं. आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर त्यामधील जो नायक आहे की ज्याची शोकात्म अशा प्रकारचा नायक आहे गणपतराव बेलवणकर, की अगदी हे पात्र शिरवाडकरांनी अतिशय उत्कृष्टपणे त्या ठिकाणी या नाटकामध्ये त्याचा जो काही परिचय आहे किंवा त्याचं जे काही शोकात्मक कथा आहे ती कथा लिहिण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. पहा की अगदी यानंतर जर आपण पाहिलं तर जी विविध अशा प्रकारच्या विषयावरील नाटकं नाट्यप्रकारांच्या आविष्कारामुळे एक मराठी रंगभूमी कशा प्रकारे समृद्ध झाली की विविध अशा प्रकारचे नाट्यकलावंत, मग गणपतराव जोशी असेल, बालगंधर्व असेल, तथा नारायणराव राजहंस असतील, केशवराव भोसले असतील, चिंतामणराव कोल्हटकर असतील, गणपतराव बोडस, के अशा या विविध लोकांची नावं ही अग्रक्रमाने त्या ठिकाणी घेतली जातात. पहा, आणि मग अगदी मराठी नाटकं ही पूर्वीच्या काळी अतिशय मोकळ्या अशा प्रकारच्या पटांगणामध्ये त्या ठिकाणी होत असत. की ब्रिटिशांनी पहिल्यांदाच मुंबईमध्ये प्ले हाऊस, रिपन, व्हिक्टोरिया अशा प्रकारची जी नाट्यगृह आहे ती नाट्यगृह त्या ठिकाणी बांधली होती. आणि त्यानंतर उघड्या पटांगणावर घेतली जाणारी जी नाटकं होती ती बंदिस्त अशा प्रकारच्या नाट्यगृहामध्ये सुद्धा कालांतराने हळूहळू होऊ लागली. पहा, तर पहा यानंतर आपल्याला भारतीय चित्रपटसृष्टी, की अगदी भारतीय चित्रपटसृष्टी पाहत असताना की चित्रपट हे कलात्मकता आणि तंत्रज्ञान यांचा संगम असलेलं एक माध्यम आहे. आणि मग यामध्ये चलचित्रणाचा ज्यावेळेस शोध लागला, तो शोध लागल्याच्या नंतर चित्रपट कलेचा जो जन्म आहे तो जन्म कालांतराने झाला. पहा, आणि मग कलात्मकता आणि तंत्रज्ञान यांचा एक संगम असलेलं दृकश्राव्य माध्यम म्हणून या चित्रपटाकडे पाहिलं जातं. म्हणजे चलचित्राच्या शोधानंतर खऱ्या अर्थाने चित्रपट कलेचा जन्म हा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि मग यामधूनच जर आपण पाहिलं तर अगदी मूकपटांचं युग निर्माण झालं आणि पुढे कालांतराने ध्वनिमुद्रण हे शक्य झालं आणि बोलपटांचं युग त्या ठिकाणी अवतरलं गेलं. पहा, भारतामध्ये जर आपण पाहिलं तर दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट हा त्या ठिकाणी मानला जातो. पहा, आणि मग हे अगदी अशा या चित्रपटामुळे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र ही भारतीय चित्रपटाची जननी आहे असंही त्या ठिकाणी म्हटलं गेलं. पहा, आणि मग यामध्ये जर आपण पाहिलं तर पहा या ठिकाणी पुन्हा म्हटलं आहे की हे तुम्हाला माहीत आहे का की चित्रपटांचे जे काही प्रकार आहे की अशा प्रकारामध्ये व्यंगचित्रपट, वार्तापट, अनुभवपट, प्रसिद्धीपट, बालचित्रपट, सैनिकी चित्रपट, शैक्षणिक चित्रपट, कथाचित्ती, म्हणजे असे विविध अशा प्रकारचे चित्रपट, त्याचप्रमाणे कार्टून फिल्म्स ही या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. चित्रपटाची प्रकारामध्ये ह्या
विविध अशा प्रकारच्या चित्रपटांचा समावेश यामध्ये होताना आपल्याला आढळून येतो पहा. यानंतर जर आपण पाहिलं तर मूकपटांची निर्मिती या ठिकाणी भारतामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये तयार केली गेली. मी यामध्ये जर पाहिलं तर सखाराम भाटवडेकर उर्फ ज्यांना आपण सावेदादा असं म्हणतो की यांनी प्रथम चलचित्राचा जो प्रयोग आहे की हा प्रयोग मुंबईमध्ये केलेला होता पहा. आणि मग की अगदी अशा प्रकारचा प्रयोग केल्यानंतर मदनराव पितळे, कल्याणचे पटवर्धन कुटुंबीय यांचंसुद्धा योगदान चित्रपटांच्या निर्मितीमध्ये आपल्याला दिसून येतं पहा. त्यानंतर जर आपण पाहिलं तर दिग्दर्शक गोपाळ रामचंद्र तथा ज्यांना आपण दादासाहेब तोरणे असं म्हणतो, त्याचप्रमाणे अ.प. करंदीकर, एस.एन. पाटणकर, व्ही.पी. दिवेकर यांनीसुद्धा परदेशी तंत्रज्ञानाचं सहाय्य घेतलं आणि पुंडलिक हा कथापट त्यांनी 1912मध्ये मुंबईमध्ये अगदी सुरुवातीला त्या ठिकाणी दाखवला. यानंतर 1913मध्ये जर आपण पाहिलं तर दादासाहेब फाळके यांनी स्वतः लिहिलेला, तयार केलेला आणि सर्व प्रक्रिया भारतामध्ये पूर्ण केलेला राजा हरिश्चंद्र हा जो चित्रपट आहे की हा चित्रपट त्यांनी या ठिकाणी मुंबईमध्ये प्रदर्शित करण्याचं काम केलं पहा. मग त्यापाठोपाठ जर आपण पाहिलं तर मोहिनी भस्मासूर, सावित्री सत्यवान अशा प्रकारचे जे मूकपट आहे की हे मूकपट त्या ठिकाणी पुढे आले. त्यानंतर वेरूळची लेणी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी असणारे तीर्थक्षेत्र यावरती सुद्धा दादासाहेब फाळके यांनी अनुभवपट त्या ठिकाणी तयार केले. आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक पौराणिक अशा प्रकारचे जे विषय होते की अशा या विषयावरचे सुद्धा चित्रपट या ठिकाणी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये तयार करण्याची जी परंपरा आहे ही परंपरा त्या ठिकाणी सुरू झाली. पुढे भारतामध्ये सिने कॅमेरा तयार करणारे आनंदराव पेंटर यांनी चित्रपट निर्मितीमध्ये रस दाखवला की अगदी त्यांचे मावसबंधू बाबूराव पेंटर तथा ज्यांना आपण मिस्त्री असं म्हणतो यांनी 1918मध्ये सैरंद्री नावाचा जो चित्रपट आहे की हा चित्रपट त्यांनी काढला पहा. आणि मग अशा या अन्य महत्त्वाच्या चित्रपटामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी भालजी पेंढारकर की ज्यांनी बाजीराव मस्तानी हा चित्रपट केला 1935 साली. मग हा चित्रपट पाहताना आपण पाहतो की बाजीराव मस्तानी म्हणलं की ऐतिहासिक चित्रपट आहे आणि राष्ट्रीय विचारसरणीचा जो काही प्रसार आहे की हा प्रसार होत असल्याने या चित्रपटावर त्या काळी बंदी घालण्यात आली पहा. यानंतर जर आपण पाहिलं तर कमलाबाई मंगळूरकर की ज्यांनी सावळ्या, तांडेल आणि पन्नादाई ही हिंदी चित्रपट पन्नादाई आहे की अशा प्रकारचे चित्रपट निर्मिती त्यांनी केली. मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या त्या होत्या की त्यांनी सावळ्या, तांडेल आणि पन्नादाई अशा प्रकारचे हिंदी बोलपट त्यांनी तयार करण्याचं काम केलं. प्रभात फिल्म कंपनी की ज्यांनी रामशास्त्री यांनी अशा प्रकारची फिल्म कंपनी तयार केली की व्ही शांताराम दिग्दर्शित ऐतिहासिक अशा प्रकारचा चित्रपट हा आहे. हे अगदी रामशास्त्री अशा प्रकारचा चित्रपट जर आपण पाहिला तर तोही ऐतिहासिक अशा स्वरूपाचा आहे. यानंतर आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले यांच्यावर आधारित अशा प्रकारचा चित्रपट काढला. एक चरित्रात्मक अशा प्रकारचा जो चित्रपट आहे की जो महात्मा फुले यांच्यावर सादर करण्यात आला. विश्राम बेडेकर, वासुदेव बळवंत फडके हे देखील आपण जर पाहिलं तर चरित्रात्मक अशा प्रकारचे चित्रपट या ठिकाणी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये या ठिकाणी तयार झाले. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर असे विविध अशा प्रकारचे चित्रपट पाहत असताना दिनकर द पाटील यांनी सुद्धा धन्य ते संताजी धाणाजी हा जो चित्रपट आहे की हा चित्रपट या ठिकाणी काढला आणि तोही ऐतिहासिक अशा प्रकारचा चित्रपट या ठिकाणी होता. संताजी आणि धाणाजींचं जो काही इतिहास आहे तो इतिहास त्या ठिकाणी या चित्रपटाच्या माध्यमाच्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांनी केलेलं होतं पहा. त्यानंतर प्रभाकर पेंढारकर यांनी बाल शिवाजी हाही ऐतिहासिक अशा प्रकारचा जो बालचित्रपट आहे की हा चित्रपट त्यांनी तयार केला की अगदी बालपणीचे शिवाजी महाराज
की यांचं जे जीवन आहे की या जीवनावर आधारित, बालपणावर आधारित अशा प्रकारचा हा चित्रपट, तोही ऐतिहासिक बालचित्रपट म्हणून त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा आपल्याला दिसून येतो पहा. यानंतर जर आपण पाहिलं तर प्रभात फिल्म कंपनीने संत तुकाराम, की अगदी संत तुकारामांच्यावर आधारित अशा प्रकारचा जो चित्रपट आहे तो चरित्रात्मक अशा प्रकारचा चित्रपट त्यांनी तयार केला आणि पॅरिस या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये स्थान मिळवलेला हा पहिला मराठी अशा प्रकारचा चित्रपट त्या ठिकाणी हा निर्माण झाला. आणि यामधील विष्णुपंत पागनिसांची, तुकारामांची भूमिका जर आपण पाहिली तर ती अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची ठरल्या गेलेली होती पहा. आणि त्यामुळं की अगदी जर आपण पाहिलं तर अगदी चरित्रात्मक अशा प्रकारच्या चित्रपटामध्ये संत तुकाराम हा चित्रपटसुद्धा अतिशय प्रसिद्ध झालेला होता पहा. यानंतर जर आपण पाहिलं तर गाजलेले ऐतिहासिक जे हिंदी चित्रपट आहे की अशा या चित्रपटामध्ये जर आपण पाहिलं की अगदी मराठी भाषेप्रमाणे ज्याप्रमाणे ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले त्याचप्रमाणे भारतामध्ये, भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये हिंदी चित्रपटसुद्धा या ठिकाणी बनवल्या गेले. मग अशा या हिंदी चित्रपटामध्ये ऐतिहासिक अशा प्रकारचे चित्रपट की ज्यामध्ये स्वातंत्र्य काळामध्ये बनवलेल्या विविध अशा प्रकारच्या हिंदी चित्रपटांपैकी सिकंदर असेल, तानसेन, सम्राट चंद्रगुप्त, पृथ्वीवल्लभ, मुघल ए आझम, डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी, आंदोलन, झांसी की राणी, म्हणजे अशा कितीतरी विविध अशा प्रकारचे जे चित्रपट आहे की हे चित्रपट अगदी हिंदी चित्रपट म्हणून सुद्धा त्या ठिकाणी प्रसारित करण्यात आले लोकांपर्यंत, की अगदी त्या काळी त्या काळचा जो इतिहास आहे तो इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य अशा या चित्रपटांनी सुद्धा केलेलं होतं पहा. आणि मग की अगदी बॉम्बे टॉकीज असेल, फिल्मिस्तान, राजकमल प्रोडक्शन, आर के स्टुडिओज, नवकेतन, म्हणजे अशा या विविध अशा प्रकारच्या चित्रपट कंपन्या त्या ठिकाणी चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये भरीव अशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करू लागल्या. आणि अशा या चित्रपट कंपन्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये एक भरीव अशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी केलेली होती पहा की अगदी यानंतर जर आपण पाहिलं तर मनोरंजन जे क्षेत्र आहे की अशा या क्षेत्रामध्ये व्यावसायिक संधी कोणत्या आहेत ह्या जर आपण पाहिल्या तर अगदी यामध्ये रंगभूमी त्याचप्रमाणे चित्रपट क्षेत्रामध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्यांना अनेक विविध अशा प्रकारच्या व्यावसायिक संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत की ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला नाटक, की अगदी नाटक असं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा म्हणजे अशा प्रकारचे तपशील अचूक असण्यासाठी संबंधित अशा प्रकारच्या ऐतिहासिक काळातील चित्रकला, शिल्पकला, स्थापत्य अशा या विषयांचा सखोल अशा प्रकारचा अभ्यास असणारे जे जाणकार आहे की अशा जाणकारांची या ठिकाणी नितांत आवश्यकता असते. कला दिग्दर्शनाचं नियोजन करत या जाणकारांना कला दिग्दर्शनाचं जे नियोजन आहे की हे नियोजन करता येतं किंवा अशा चित्रपट निर्मिती करत असताना त्यांना सल्लागार म्हणून सुद्धा त्या ठिकाणी काम करता येतं पहा. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर संवाद लेखनाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा लेखक असेल किंवा लेखकांचे सल्लागार म्हणून सुद्धा भाषा त्याचप्रमाणे संस्कृतीच्या इतिहासाची जाणकार असणारे जे लोक असतात की अशा जाणकारांची आवश्यकता त्यामध्ये सुद्धा आपल्याला आढळून येते पहा. म्हणजे जर आपण पाहिलं तर चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला यातील जाणकारांची आवश्यकता यामध्ये असते. संवाद लेखनासाठी उत्कृष्ट अशा प्रकारच्या लेखकांची आवश्यकता असते. संवादाची भाषा किंवा संस्कृती जपणारे इतिहासतज्ञ यांचीही आवश्यकता या क्षेत्रामध्ये आपल्याला आढळून येते. दिग्दर्शक, पार्श्वसंगीतावर आधारित अशा प्रकारच्या लोकांची या ठिकाणी आवश्यकता असते. अभिनेते असतील, रंगमंच कलाकार असतील, अशा या विविध अशा प्रकारच्या लोकांची आवश्यकता यामध्ये आपल्याला आढळून येते पहा. यानंतर जर आपण पाहिलं तर चित्रपट, की अगदी चित्रपट कथेशी संबंधित वातावरण निर्मिती करणारे जाणकार की या जाणकारांचीही आवश्यकता यामध्ये असते. त्याचप्रमाणे पात्रांची रंगभूषा असेल, वेशभूषा, केशभूषा करणारे तज्ज्ञ कलावंत यांचीही आवश्यकता अशा या चित्रपटसृष्टीमध्ये आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे कला दिग्दर्शक, प्रकाश, छायातज्ञ, कॅमेरामन, तंत्रज्ञ, त्यांचे सहकारी म्हणजे अशा कितीतरी जाणकारांची आवश्यकता आपल्याला चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपट तयार करताना आपल्याला आढळून येते.
त्याचप्रमाणे अशा या रंगभूमीवरती काम करणारे विविध अशा प्रकारचे कलाकार की यांनाही अशा या व्यवसायामध्ये प्रामुख्याने संधी आपल्याला आढळून येते. त्याचप्रमाणे चित्रपटातील संवादाची भाषा असेल, संस्कृती, वागण्याच्या पद्धती यामधील जाणकारांचीही आवश्यकता या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर नाटक आणि चित्रपट हे जे मनोरंजन क्षेत्र आहे की अशा या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या विविध अशा प्रकारच्या ज्या संधी आहे की या संधी आपल्याला या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने आढळून येतात. की अगदी पहा की आत्तापर्यंत आपण मनोरंजन, त्याचप्रमाणे मनोरंजनाची विविध अशा प्रकारची माध्यमं, त्यांचा जो काही इतिहास आहे की अशा या विविध अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार आपण या पाठामध्ये केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. तर पाठाखालील जो स्वाध्याय आहे की हा स्वाध्याय तुम्ही व्यवस्थित पद्धतीने आपल्या वहीमध्ये लिहून काढावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.